आता आपण विरूपाक्ष टेम्पलमध्ये, तुम्ही मागं बघू शकता विरूपाक्ष टेम्पल आणि इथं गाडी आहे. आता आपण आत जाऊया आणि पूर्ण नजारा मलाच माझ्या डोळ्यात पूर्ण भरून घ्यायचं आहे. परत कधी यायचं तर होईल ते माहीत नाही, पण टेम्पल खूप मस्त आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जसं की इथंच येऊन आतच स्टे केला. गाडीवर लगेज बांधताना पोलीस काकांनी मला मदत केली, पण लगेज बांधायला नाही म्हणून तास दीड तास तरी गेलाच. हे सगळं बांधताना करताना इझी टू अटॅच पद्धतीने काही करता येईल का ते बघायला पाहिजे. मे बी ते नेक्स्ट ट्रिपमध्ये होईल. हा विरूपाक्ष टेम्पलच्या बाहेरचा तुम्ही नजारा बघू शकता. पूर्ण हा सगळा विरूपाक्ष टेम्पलच्या बाहेरचा नजारा आहे. खूपच सुंदर असं दृश्य आहे, मनमोहून टाकणार असं दृश्य आहे. ॲक्च्युली कॅम्पिंग इथं करायचं होतं, पण ते मी केलं नाही कारण जनावर वगैरे असतात. इथं आपण जे बघतोय बरोबर ह्या इथं गाई वगैरे सगळ्या थांबल्या होत्या आणि ह्या इथंच एक कॅम्पिंग टेंट मी सकाळी बाहेर आलतो त्यावेळी बघितला. कालचा जर अनुभव म्हटला तर तो खूपच अनएक्सपेक्टेड असल्यासारखा होता, कारण खूप ऑसम. पूर्ण पावसात भिजत आलो, पूर्ण सगळे गिअर्स वगैरे सगळं चालून पावसात भिजत येऊन स्वतःच्या बाईकवरनं फिरणं खूपच मस्त असा अनुभव आहे हा. तर सगळं आता याच्यावर ठेवलेलं आहे. आपण आता आत जाऊन या पूर्ण टेम्पलमध्ये. पूर्ण असं माझ्या मागे तुम्ही नजारा बघू शकता. खूपच सुंदर असा सगळं हम्पीचं हे विरूपाक्षीय टेम्पलचं चित्र आहे. आत जाऊया, पूर्ण नजारा आपल्या डोळ्यानं बघूया. मोस्टली कर्नाटक असल्यामुळे सगळी कानडीतच बोलतात, जे की आपल्याला काही सुद्धा कळत नाही. विरूपाक्ष टेम्पल हे एक प्राचीन धार्मिक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. याचे इसवी सन 16व्या शतकाच्या उत्तरार्धात काम पूर्ण झाले. आख्यायिकेनुसार रावणाने भगवान शिवशंकरांना तप करून वरदान स्वरूपी लंकेस नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भगवान शिवशंकरांनी रावणाला शिवलिंग दिले व सांगितले की जेथे तू हे शिवलिंग ठेवशील तेथेच ते स्थापित होईल. रावण दमल्यानंतर हे शिवलिंग एका चरवायाच्या हातात देऊन तो आराम करत होता. त्यावेळी त्या चरवायाला त्याचा भार न झेपल्याने त्याने ते शिवलिंग खाली ठेवले आणि ते तेथेच प्रस्थापित झाले. त्यानंतर काही काळानंतर तेथे विरूपाक्ष टेम्पल उभे राहिले. खूपच सुंदर. बघू शकता खूपच सुंदर आहे. बघण्यासारखा असा देखावा आहे. मंदिर खूपच सुंदर आहे.
खूपच उंच आणि सुंदर असं मंदिर आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या बघायच्या आता आपल्याला इथं. कैमरा शूट परमिशन है अंदर, वो बंद करके जाना पड़ेगा. ठीक. खूपच सुंदर असं दृश्य आहे. हे बहुतेक तळ आहे की काय काय माहीत. हे स्टेप ते नाही आहे, मी जे म्हणतोय ते नाही. हे फक्त विरूपाक्ष टेम्पलमध्येच आहे. आपण बाहेर पडलो दर्शन घेऊन. दर्शनात अलाव नव्हतं त्यामुळं ते काय दाखवू शकत नाही. दगडावर दगड नुसते सगळीकडे बघल तिकडे दगडच दिसतात. चला जाऊया पुढच्या लोकेशनला. जरा गाडीजवळ जाऊया. गाडीवर जरा स्थिती असताच तसंच ठेवलं आहे, ते जरा बघायला पाहिजे. बघू शकता कशी देवतांची नागदेवतांची मंदिर स्ट्रक्चर तयार केलं आहे, जे की माझ्या डाव्या साईडचं. आता इथे फिरायचं कसं असते काय काय माहीत, मला पण नाही एवढं माहीत. पण जेवढं मला जमतं आहे त्या पद्धतीने फिरतो आहे. काय जर चुकत करत असेल, कोणाला जर माहीत असेल तर त्याबद्दल कमेंट जरूर करा, जेणेकरून ते मलाही कळेल. नेक्स्ट टाईम नक्कीच येणार, पण कधी येणार ते अजून माहीत नाही. कारण त्याच ठिकाणी वर्षात दुसऱ्यांदा येणं, सारखं सगळं ट्रिप काढणं बरोबर नाही. दुसऱ्या ठिकाणी नवीन ठिकाणी जायला पाहिजे. 12 भाऊ का? ओके, हाय की सगळी या सगळी आपल्या महाराष्ट्रातली कॉलेज करतात बसले. आपलं नाव दीपक जावळे. आपलं साळवे. कधी कसं आला तुम्ही इकडे? काल आला. काल काय काय फिरला? काल किशकिंदाला गेलता वर हनुमानाच्या तिथं का? काल ते स्पॉट केले 2-3 केले जवळचे. हां, रात्री मुक्काम करायचं तिथे केला म्हणजे मंदिरात आताच केला का मुक्काम? बरं, कसं वाटलं फिरायला? भारी मस्त भारी. आणि भेटू आपण नक्कीच. ठीक होता. विरूपाक्ष टेम्पल से अभी बाहर निकल रहे. एक और बंदा है जो अभी साइकिल से घूम रहा है, देखते उससे मिल के भी. आता चप्पल ठेवून आलो. चप्पल घेऊन आलो. काल आपण ठेवलं होतं ते काय बरं फिरण्यासाठी खूपच चांगलं, स्वस्त असं म्हणता येईल माझ्या बाकी भाषेत जर बोलायचं झालं तर. कारण मी तर राहण्यासाठी एकही खर्च केला नाही. जे काय असेल ते फिरणं करणं एवढ्यासाठी. What do you feel about Hampi? It's nice. You've been there, Uti Island. Yeah. Man, Uti Island from other side the river. Very nice place. Uti Island. Uti Island. Yeah. Okay. I will read there. Yeah. So a lot of Marathi people they coming in the bike. Yeah. Yes. They got a story to go Uti Island. Okay. I will go there. खूपच चांगलं स्ट्रक्चर आहे. ते आता इंग्लिश बोलून मी पण बोलायला लागलो. हे नुसतेच दगड पण अशी दिसतात. त्या दगडात दगड कसा काय राहिला असेल इतके दिवस. हे काय वर दिसतात काय माहीत, देव जाणे. मस्त तसं स्ट्रक्चर. मंदिरापेक्षा हे जुनं जे स्ट्रक्चर आहे ना हेच खूप छान दिसतंय. लक्षात येईल तुमच्यात वर स्ट्रक्चर आपण उद्घाटन करायचं. बरीच लोक फिरायला येतात. काही इथलीच वास्तविक आहे काय माहिती.
दगडच आहेत पण काय दिसते आता. दगड बघायची तर हंपीला यावं, हे काय चुकीचं नाही. मध्येच नारळाची झाडं आणि त्यानंतर दगड. बघूया आपण आणि जरा पुढे जाऊन दाखवूया. वो हिंदी आती है सबको? नहीं हाय गाइस, ये सब भाई कर्नाटक यहीं पे रहते हैं. कहाँ से आप? उनको हिंदी आती नहीं है तो वो क्या बोल रहे हैं मेरे समझ में नहीं आया, और मैं क्या बोल रहा हूँ उनके समझ में नहीं आया. चलो आगे का पूरा नज़ारा आपको दिखाना जो भी है वो. बहुत ही नाइस ऐसा व्यू दिख रहा है. तो वो सब इधर से ही आए थे. आप भी देख सकते हो, ये व्यूज आप भी देख सकते हो. ये आप देख सकते हो. हे काय दगड, पण दगडांचं स्ट्रक्चर वेगळं दिसते. पूर्ण दिवसाचा जर ब्लॉग बनवायचाच म्हटला तर हा ब्लॉग खूपच लॉंग होतो आहे. त्यामुळं हा ब्लॉग मी इथंच संपवतो आहे. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका.